नमस्कार मित्रांनो, मी तुमचा मित्र वीरेंद्र मोहिते पाटील आणि तुमचं स्वागत आहे आपल्या मिस्टर टॉक्स या चॅनलवर. तर मित्रांनो, आपला एक नवीन शो येत आहे आणि तो खूप थ्रिल असणार आहे. त्याच्यामध्ये खूप काही एक्साइटेड गोष्टी घडणार आहेत, ज्या तुम्ही म्हणजे जी लोकं ज्या गोष्टींना घाबरतात आणि जी लोकं म्हणतात, की आम्हाला या गोष्टींवर विश्वास नाहीये आणि ह्या गोष्टी आमच्यासाठी काहीच मॅटर नाही करत, अशा लोकांना आपण खूप काही गोष्टींचं चॅलेंज देणार आहोत. आणि हे फक्त मिस्टर टॉकच्या शोवर पूर्ण महाराष्ट्रामध्ये फर्स्ट टाईम होणार आहे. त्याच्यामुळं आपलं Instagramचं जे पेज आहे मिस्टर टॉक्स ऑफिशियल म्हणून, त्याला तुम्ही फॉलो करा आणि त्यांच्या स्टोरीजवर म्हणजे आपल्या Instagramच्या स्टोरीजवर तुम्हाला त्याच्या पूर्ण अपडेट पाहायला भेटतील आणि त्याचा पूर्ण एपिसोड एकदम थ्रिलवाला एपिसोड डायरेक्ट ज्या काही गोष्टी असतील डायरेक्ट आपण सगळ्या गोष्टी जगासमोर म्हणजेच पूर्ण आपल्या महाराष्ट्रासमोर मांडणार आहोत. तर तो शो आपल्या चॅनलवर लवकरात लवकर येणार आहे. तर हा शो पाहण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलचा सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब करून ठेवा. आणि हा जो व्हिडिओ आहे, हा व्हिडिओ खूप स्पेशल आहे कारण की आज आपल्याकडे जे अनुभव सांगायला आलेले आहेत, ते आपले आजोबा आहेत. म्हणजे आपले सबस्क्रायबरच आहेत, पण आज आपण त्यांना आजोबा ह्या नावानेच बोलूयात कारण की त्यांचे अनुभव खूप भयंकर आहेत आणि त्यांचे अनुभव ऐकताना असं वाटतं की आपल्या घरातले जे थोर व्यक्ती असतात, तेच आपल्याला अनुभव सांगतात. तर तो अनुभव कसा आहे, काय आहे, आज आपण त्यांच्याकडनंच ऐकणार आहोत. नमस्कार सर. नमस्कार सर, नमस्कार. काय आपलं नाव? माझं नाव भगवान शामराव तेलगोटे. बरं. तुम्हाला आजोबा म्हणलं तर चालेल ना सर? हां, चालेल. काय प्रॉब्लेम. कारण की तुमचे जे अनुभव आहेत ते ऐकताना असं वाटलं की घरातलं कुठलीतरी आपली जी जाणकार व्यक्ती असते, थोर व्यक्ती असते, तीच सांगते. तर चालेल ना सर? हो सर. काय प्रॉब्लेम नाही. बरं. काय कसे-कसे अनुभव घडले आणि तुम्हाला असं का वाटलं की जे तुमचे अनुभव आहेत ते आपल्या चॅनलवर सांगावेत म्हणून? आता काय होतं, की तुमच्या चॅनलवरचे बरेचसे मी व्हिडिओ बघतो आणि ते व्हिडिओ बघत असताना माझ्या जीवनामध्ये काही घटना घडलेल्या आहेत. तर मी त्या काळात त्या काही मित्रांमध्ये, काही इतर लोकांमध्ये शेअर केलेल्या आहेत. पण ती लोकं एक मस्करी समजून किंवा त्याचे टिंगल-टवाळे करून ते म्हणायचे, "काहीतरी सांगतोय हा, काहीतरी सांगतोय." म्हणजे त्या लोकांचा विश्वास बसत नाही. अच्छा. पण तुमच्या चॅनलवर ज्या काही मी आता बघतोय, तर मला माझं फ्युचर भूतकाळ आठवते, की अरे यार, आपल्यासोबत सुद्धा असं झालं. आणि हे लोक सिरियस का घेत नाहीत, की ह्या अशा गोष्टी घडतायत आणि काही लोक ते सिरियस घेत नाहीत. त्यामुळे मला असं वाटलं, की चला या सरांकडे आपण एकदा जाऊया आणि आपले अनुभव यांच्याकडे शेअर करूया. म्हणून मी तुमच्याकडे खास करून आलो सर तुमच्याकडे. मला आवडतात तुमचे जे व्हिडिओ आहे ना, मला खूप आवडतात. बरं. सध्या काय करता आणि तुम्ही? मी एक रिटायर माणूस आहे बरं. आणि घरी आराम करतो, छोटा-मोठा काहीतरी व्यवसाय करतो आता रिटायरचे म्हणून. बरं. कसे-कसे अनुभव घडले? पहिला अनुभव होता आणि पहिल्या अनुभवाची सुरुवात कशी होती? आता पहिला अनुभव म्हणलं तर हा 1982चा अनुभव आहे सर. अच्छा. 1982चा अनुभव आहे. त्यावेळेस तुमचं वय साधारण किती असतं? साधारणतः मी 17-18 असेल. 17-18 असेल. हां, 18च्या पुढचं होतं. पावसाळ्याचे दिवस आणि श्रावण महिना. शिकायला सिटीमध्ये होतो अकोल्यामध्ये मी. हे रिॲलिटी आहे. हां. हां. तर 1 महिना आधीच माझ्या मावस भावाचा मला फोन आला होता, की "तू यावेळेस बैलपोळ्याला आमच्या गावीच यायचं आहे. मी नवीन बैलजोडी घेतलेली आहे. तुला बघायला भेटेल आणि 2-3 दिवसाची सुट्टी काढून मस्त बैलपोळा होईल. आपण मस्त नदी आहे, मासे पकडू, खाऊ, मस्त मजा करू 2-3 दिवस. मी माझ्या हॉस्टेलला जाईल नंतर 3 दिवसानं. तू तुझ्या अकोल्याला जा." तर या निमित्तानं तू येशील. ही खूप दिवस झाले तू माझ्या घरी आला नाही. असं त्याचं पत्र 1-1.5 महिना आधीच मला अकोल्याला आलं होतं. तर मी त्याला त्यावेळेस पत्रव्यवहार भरपूर चालू. पत्रव्यवहार होता. त्यावेळेस हे मोबाईल किंवा हे टेलिफोन वगैरे, मोबाईलचा तर प्रश्नच नाही, पण टेलिफोन फारच कमी लोकांकडे, फार म्हणजे 1%, 2%, 5% मॅक्झिमम. याच्या पलीकडे कोणाकडे हे टेलिफोन वगैरे ह्या भानगडी नव्हत्या. त्यामुळे तुमचं मेसेज द्यायचं म्हणलं तर पत्रच. आता ते मिळते की नाही मिळत, 15 दिवस लागतात की 1 महिना लागते की त्याचा रिप्लाय कधी येईल. जर तुम्ही आज पत्र लिहून जर पोस्टात टाकलं, तर कधी-कधी 2-2 महिने, 3-3 महिने त्या खेडेगावात पोहोचणार नाही. अरे बापरे! हां, अशी परिस्थिती त्या काळात. आणि कधी मॅक्झिमम नाही म्हणलं तरी 15 दिवसाच्या पलीकडचाच तो टायमिंग जायचा. मग मी त्याला इकडनं अंतर्देशीय पत्र पाठवलं, की मी 100% येतो, तू माझी वाट बघ. आणि त्याला माहिती होतं की हा हो म्हणलं तर येणारच. सर तसंच झालं. ठरल्याप्रमाणे ITIला सकाळी गेलो. 12पर्यंत ITI कंप्लीट केलं. नंतर ते 2 वाजेपर्यंत आमचं प्रॅक्टिकल झालं. प्रॅक्टिकल संपल्यानंतर खोलीहून माझ्या रूमवरून जाताना माझी शबनम बॅग, आवश्यक असलेले कपडे आणि मी घेऊन 3:30-4 वाजता बस स्टँडला गेलो. म्हणजे त्या मार्गाने जाणारी बस मला माहिती होती की ती 2:30 वाजता आहे, 3 वाजता आहे, असं काहीतरी. तिथे गेल्यानंतर माझं दुर्दैव असं की ती 2:30ची बस निघून गेली. मी 2:45ला तिथं पोचलो. आता तिथे ते बस स्टॉपला असणाऱ्या बस स्टँडला जी काही लोक असतात तिथं,
तर इकडे तिकडे मी चौकशी करतो, अरे या मार्गानं बस जाणार आहे. अरे मला एक बस आत्ताच गेली 10-15 मिनटं झाले, आता दुसरी बस आहे पण ती फास्ट आहे, ती तिथंच नाही थांबायची, तुला जिथं उतरायचं तिथं. अरे बापरे म्हणलं आता. मग एक आहे म्हणलं 4:30ला. मग 4:30ची बस म्हटल्यानंतर मी सर तिथे 1-1.5 तास तिथंच वाट बघत बसलो, बसची वाट बघत बसलो. 4:30 वाजले, 5 वाजले, 4:15 वाजले. 4:15ला एक कशी तरी एक बस आली आणि मला अरे ही बस त्या मार्गाने जाते. बरं म्हणलं ठीक आहे. त्या बसमध्ये जाऊन बसलो. पाऊस सुरू झाला. आता एक अंदाज काढला मी की इथनं ही बस 5:30ला सुटल आणि मला ज्या गावात उतरायचं आहे त्या गावाला जायला 1.5 तास लागल. म्हणजे 7 तर तिथंच वाचतील. आणि तिथनं 7 किलोमीटर माझ्या मावशीचं गाव आतमध्ये, तेही जंगलातला रस्ता. कसं काय पॉसिबल आहे यार. जाऊ दे आता बसलोच ना, जाऊया. मनाची ठाम निश्चय केला तर निघालो. ठरल्याप्रमाणे 7-7:30ला ती बस बरोबर त्या गावाला गेली. त्याला आपण फाटा म्हणतो ना, तिथं गाव आहे, मेन रस्ता असा. त्या फाट्यावर उतरलो तर बसमध्ये मागं वळून बघतो तर 4-5च पॅसेंजर ते पुढच्या स्टँडला उतरणार, पुढच्या गावात उतरणार आहे. मग ठीक आहे, मला वाटलं त्या गावातलं कुठेतरी मला भेटेल, त्या गावात जाणार. कोणीच नाही सर. ठीक आहे म्हटलं, काय हरकत नाही, जाऊया आपण. आता तरुण वय, डोकं माझी त्यावेळेस तरुण वयात कसं असतं माहिती आहे का, असं भीती नावाची गोष्ट वाटत नाही माणसाला. आपण चुकीचं काम करत नाही ना, मग भीती वाटायचं काही कारणच नाही. उतरलं तिथनं तर खाली बघितलं तर चिखल बिखल दिसतो मला सगळं, असं पडीक असं सगळं शेती, ती सरकारी जमीन. म्हणून मी काय केलं, अशी ते माझा बेल बॉटम होता त्याला अशा दुमडला, दुमटून घेतला याला असा, आणि चप्पल घेतली या हातात, शबनम बॅग घेतली इथे, आणि निघालो त्या रस्त्याने पाऊल वाट. तर सरकारी पडीक जमीन आहे काही, त्या पडीक जमीन रस्ता असे खुर्टी झुडपं वगैरे असे. निघालो रस्त्याला. त्या मेन रस्त्यानं निघाल्यानंतर पावलाट निघाल्यानंतर मग एक शेत लागलं. त्या गावाच्या लोकांचं शेत होतं ते. त्यात होती कापूस पेरलेला. ते कापसाचे एवढे झाडं झाले ते साधारणतः. ते मग आता त्या शेतातून जायचं म्हटल्यानंतर असं मी निघालो त्या रस्त्याने, असं निघालो तर साधारणतः 2 एकरच शेत असेल, म्हणजे 2-3, आमच्याकडे पात म्हणतात, म्हणजे त्याला 1 पात, 2 पात, 3 पात. आणि नंतर ते संपलं की मग पुढे ज्वारीचं शेत होतं. मी निघालो हळूहळू चिखलानं हळू निघालो. कपडे होतील म्हणून, अंगावर चिखल उडल म्हणून, तो ड्रेस अंगावर चांगला ड्रेस आहे आपला. निघालो. पुढे त्या शेताचं एंड झाल्यानंतर ज्वारीचं पीक, म्हणजे दुसऱ्याचं शेत, ते त्यात ज्वारी पेरलेली होती. आता ज्वारीची उंची साधारणतः 4 ते 5 फुटापर्यंत ज्वारीचं पीक वाढलेलं. मग अंधार पडला. आता त्या कापसाच्या शेतातून येताना मला काही असं वाटलं नाही, म्हणजे असं काही भीतीदायक किंवा असं काही वाटलं नाही मला. पण त्या ज्वारीच्या शेतातून जाताना मला थोडी भीती वाटायला लागली. संध्याकाळची वेळ आहे ना. असा पुढे मी हळूहळू गेलो. पण त्या शेतातून केव्हा मी पास होतो, मी केव्हा नाही, असं झालं. म्हणून फास्ट चालायला लागलो जरा. तिथनं ते शेत मी पास केल्यानंतर जेव्हा परत एक कापसाचं शेत लागलं, म्हणजे पहिलं कापसाचं शेत संपलं, ज्वारीचं संपलं, परत कापसाचं शेत लागलं. वेगवेगळ्या शेतकऱ्यांचं, भावांचं कोणीतरी असेल ते. आणि मग त्या शेतातून असं माझी पुढे नजर गेली अशी, तर पलीकडे भुईमुगाचं शेत होतं. आता भुईमुगाची एवढीच हाईट वाढते मॅक्झिमम, याच्यापेक्षा जास्त होत नाही. त्यामुळे मला ते असं मोकळा पट्टा दिसला सगळा. तर मला पुढे एक पांढरे शुभ्र कपडे घातलेले, आता मी एक व्यक्ती दिसली. पण मी अंदाज काढला की ही व्यक्ती वृद्ध व्यक्ती असावी, कारण त्यांच्या डोक्याला फेटा बांधलेला होता, तो मला दिसायचा. म्हणजे पुरुष होता का? हां, पुरुष. आणि असं धोतर पांढरं नसलेले. आमच्या गावाकडची स्टाईल आहे म्हाताऱ्या माणसाची, ते पांढरेच कपडे घालतात शक्यतो, आणि तशीच ते. आणि डोक्यावरती असं एक गाठोडं कशाच तरी, तेही पांढऱ्याच कपड्यामध्ये बांधलेलं. तर मला असं वाटलं की हे बाबा शेजारी हे गाव आहेत, इकडे बाजार वगैरे भरतो, किराणा दुकानं इकडे या खेड्यागावात नाहीत, तर इथं कुठंतरी बाजार आणण्यासाठी गेले असतील. तर डोक्यावर घेतलं, आणि आज बैलपोळा आहे, सणाचा दिवस आहे, तर काहीतरी घेऊन येत असावे, हा माझा अंदाज. मग मला असं वाटलं की आपल्याला सोबती नाही कोणी, आणि बहुतेक हे त्याच रस्त्यानं चालले, म्हणजे माझ्या मावशीचे गावचे असले पाहिजे. तर आपल्याला एकाला दोघ म्हणून त्याच्यासोबत बोलत आपल्याला जाता येईल. म्हाताऱ्या माणसाचा आधार आहे आपल्याला. म्हणून मी काय केलं, तिथून
फास्ट चालायला सुरुवात केली. तिथून फास्ट चालायला सुरुवात केली. फास्ट चालायला सुरुवात केल्यानंतर दोघांमधलं बरंचसं डिस्टन्स कमी 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 होत गेलं. आणि जिथं दोघांमधलं डिस्टन्स कमी होते तर तिथं पुढे एकदम ओढा होता. म्हणजे खाली त्या ओढ्यावरून असं खाली जायचं आणि परत वर येऊन मग पुढे जायचं, असं तिथलं सिच्युएशन होतं. तर मी त्या ओढ्यापर्यंत येईपर्यंत बाबा त्या ओढ्यात शिरले खाली असे. आता ते शिरले म्हटल्यानंतर मी फास्ट गेलो असं त्या ओढ्यात खाली, असा हळूच गेलो होतो. ती मुरमाड शेती बाजूला आणि तिथं सगळं मुरमाडच होतं सगळं, आणि थोडा ओढा झुळझुळ वाहतो, पाणी काही जास्त नाही, काही नाही. एवढ्या पाण्यातून पलीकडे गेलो. पलीकडे वर गेल्यानंतर मला बाबा दिसायला पाहिजे ना. मी असा ओढ्यातून वर गेल्यानंतर बाबा मला लांब अंतरावर काय म्हणा दिसायला पाहिजे ना. तर बाबा मला दिसले नाही. पुढे सगळं पडीक शेती, काही जास्त झाडं नाही, झुडपं नाही, काही पीक नाही. तिथून शेती इकडे संपलेली. तर बाबा मला दिसले नाही. तर मला वाटलं जाऊ दे, बसले असतील कुठंतरी किंवा मग ओढ्यात कुठेतरी टॉयलेटला गेले असतील किंवा काय, म्हणून मी ते डोक्यातून काढलं आणि त्या रस्त्यानं जरा पुढे गेलो. त्या रस्त्यातून जरा पुढे गेल्यानंतर गडद अंधार झाला. मध्येच आभाळ आलेलं, विजा थोड्या चमकतात, काजवे दिसतात आणि 2 रस्ते मला तिथं दिसतात. 2 पाऊल वाटा. एक पाऊल वाट अशी या दिशेला जाते, एक पाऊल इकडे माझ्या मावशीच्या गावाला जाते. पण माझ्या मेमरीमध्ये फिक्स होतं की ही जी पाऊल वाट आहे ही इकडची डाव्या साईडची पाऊल वाट माझ्या मावशीला गावाला जाते, हे मला परफेक्ट माहिती होतं. तर थोडं थांबल्यानंतर मला अचानक बाबा समोर दिसले थोड्या अंतरावर. तर त्या रस्त्याने बाबा परत तिकडे तोंड करून चाललेत. तर म्हटलं हा तर जंगलाचा रस्ता आहे, इकडे तर कुठलं गाव नाही आहे. हा हे जंगल पास केल्यानंतर पुढे नदी आहे मोठी आणि तिकडे आसपास 10-5 किलोमीटर कुठलंच गाव नाही आहे. आणि बाबा इकडे कशासाठी चालले असतील बरं. मग जसं डोकं खातं मोर दे, काय करायचं आपल्याला, असं मनाशीच मी विचार केला. जाऊ दे आपल्याला काय करायचं. म्हणून मी माझ्या मावशीच्या गावाच्या रस्त्याला लागलो. मावशीच्या गावाला रस्त्याला लागल्यानंतर जर असा पुढे गेलो, जर अगदी तिथं एक झाड आहे. मला अजूनही आठवतं ते झाड आहे, तिथं वडाचं झाड आहे. आता पाऊलवाटा शक्यतो त्या झाडाच्या खालूनच होती ती पाऊलवाट. मी निघालो माझ्या मूडमध्येच. अंधार अजून गडद व्हायला लागला. पुढे गेल्यानंतर अचानक असा काहीतरी आवाज आला झाडावरून. तर मी असं वर बघितलं तर असा एक पाय लटकलेला, पायात असं एका पायात असं धोतर असं त्या बाबाचं असं परत असं नेसलेला आणि असं पाय असा हालतोय. तर माझं लक्ष गेलं, बापरे म्हणलो. थोडा घाबरलो म्हणल्यानंतर हे काय बाबा. मग थोडा मागं गेलो. थोडा मागे गेल्यानंतर काय करावं आता आजूबाजूचं त्या झाडाच्या आजूबाजूचं सगळं म्हणजे मोकळं रान होतं, ते पडीक थोडंसं, काही तिथं शेती नव्हती, काय नव्हती. तर मी असा जाऊन त्या झाडाला असा चक्कर मारून मेन जो माझं पाऊल वाटा त्या पाऊल वाट्याला लागलो. पुढे गेल्यानंतर पाठीमागून आवाज येतो एवढाच आवाज आला मला, हसण्याचा. मी असं बघितलं घाबरून. तो पाय दिसत नाही, ती व्यक्ती दिसत नाही. मग मात्र मी घाबरलो. आणि साधारण काय वेळ झाली असेल त्यावेळेस? साधारणतः 7:30 पावणे 8 वाजले. अच्छा, तर तिन्ही सांची वेळ. हो, 7:30 ते पावणे 8 नक्की वाजले असावेत. तर मी सर इतका घाबरलो की नाही शब्दात सांगता येत मला, एवढा घाबरलो मी तेव्हा. मग आता पुढे गाव दिसते एक, आणि ते गाव पास केल्यानंतर पुढे 1.5 ते 2 किलोमीटर माझ्या मावशीचं गाव आहे. ते गाव पास केल्यानंतर हां, तर ते गाव साधारणतः 100-500 पावलावर होतं. कारण तिथनं मग ते आमच्याकडे गावाला लागून जी शेती असते ना त्याला आखर म्हणतात. तुमच्याकडे काय म्हणतात मला माहिती नाही. तर ते आखर होतं, तिथून गाव जवळच होतं 100-500 पावलावरती. तर मग मी भरभर निघालो. तिथं वावर होतं, दोन्ही त्या वावराला कुपाट्या होत्या. तिथून भरभर निघलो आणि मेन गावात गेलो. आता खेडेगावातले लोक त्या काळी 7:30-8 वाजले की एकतर कुठलं साधन नाही त्यांच्याकडे,
रेडिओ कधीतरी एखाद्या 200-300 घरं असतील तर एखाद्या माणसाकडे रेडिओ, कोणाकडे बाकी काही नाही आहे. आणि टी व्ही नावाचा प्रश्नच नाही. त्यामुळे सगळे लोक सामसूम. फक्त लाईट दिसत होता. आणि त्या गावातून मी जात असताना बैलपोळा, सगळे लोक दमलेले. दिवसभर बैलाला नेत, चारा आण, त्याला धुई, त्याची सेवा कर, बैलपोळा भरून मग घरी आण, मग जेवण कर. आनंदानं सगळे लोक आपले दमलेले आपापल्या घरात झोपलेले. हा मी एक अंदाज काढला की आज लोक कोणी बाहेर निघणार नाही आणि खेडगाव आहे. म्हणून मी भरं पुढे निघालो. आता माझ्या मावशीच्या गावाकडे निघायचं. ह्या गावाची हद्द संपून गेली. मावशीच्या गावाकडे निघताना तिथं एक चिंचेचं झाड आहे. रस्त्यालाच आहे ते, पण उजव्या हाताला आहे ते. त्याच्या शेजारीचं एक वडाचं झाड आहे. अशी 2-3 झाडं आहेत तिथं. आणि तिथं नेहमी आहे ना त्या गावातल्या गाई, त्याला गोठण म्हणतात आमच्याकडे. गोठा. गोठण. अच्छा. म्हणजे सगळ्या गावातल्या गाई, म्हणजे तुमची गाय, यांची गाय, यांची गाय, ह्या सगळ्याच्या गाई तिथं येतात सकाळी 9-10 वाजता. आणि त्या गावातला एक गुराखी असतो त्या गावाने ठेवलेला, की त्याने त्या गाई माळरानावर न्यायच्या, चारून संध्याकाळी 5 वाजता आणायच्या. त्या गाई तिथं आणून सोडल्या की त्या बरोबर आपापल्या मालकाच्या घरी निघून जातात. त्याला माहीत असतं आपल्या मालकाचं घर. ते आजही पद्धत आहे आमच्याकडे. तर तिथं गोठण, त्याला गोठण म्हणतात. गोठा म्हणजे बैलाला गाईला बांधतो आतमध्ये, तो गोठा. आणि हे गोठण, तर तिथं गोठण होतं. आणि मग थोडा मी घाबरलेला असल्या कारणाने मला असं वाटलं की यार आता पुढे तर आपल्याला 1.5 किलोमीटर जायचं आहे. आणि आतापर्यंत ज्या रस्त्याने आलो आपण, तो रस्ता जरा मोकळाही होता. पण इकडे माझ्या मावशीकडे जाताना सगळं जंगलच आहे आता. म्हणजे शेतीमध्ये लागत नाही. तिच्या गावाजवळ गेल्यानंतर शेती आहे थोडीशी. 1.5 किलोमीटर पुढे गेल्यानंतर म्हणजे साधारणतः सर तुम्हाला सांगतो 1 किलोमीटर जंगलच आहे सगळं. परत ओढे भिडे अमकं तमकं. आणि ठीक आहे म्हटलं निघालो. हिंमत तर होती अंगात, पण आतमध्ये भ्यालेलो पण होतो. कारण एकटा आहे ना, आणि जायचं ठरवलेलंच आहे. आणि जे होईल ते होईल म्हणलं. आता आलो ना, जे व्हायचं ते होऊ देत. निघालो पुढे, हळूहळू गेलो. तर जरा पुढे गेल्यानंतर त्या चिंचेच्या झाडावर घुबड नावाचा पक्षी तुम्हाला माहीत असेल. हो. तो घुबड नावाचा पक्षी दिवसा तुम्हाला कधीच तो असा जसे हे बाकीचे पक्षी ओरडतात किंवा त्यांचे आवाज वेगवेगळे काढतात, हा तो दिवसा तुम्हाला कधी दिसणारच घुबड नावाचा पक्षी. आवाजही नाही येणार. कधीच नाही. फक्त रात्रीच्या वेळेस तो बाहेर पडतो, रात्रीच्या वेळेला. तर त्याचा आवाज जो विचित्र आहे, तुम्ही एखाद्या सिनेमात वगैरे ऐकलं असेल किंवा प्रत्यक्ष तुम्ही कधी सर्च केलं तर मला ऐकेल. इतका विचित्र आहे की माणूस, चांगला माणूस, अगदी हिंमतवाला माणूस घाबरेल त्याला. कारण तो या परिस्थितीमध्ये तो आवाज काढतो ना, सगळं निवांत शांतता असते, असं सिरियस वातावरण असतं. आणि शांत वातावरणामध्ये तो आवाज काढतो. त्याचा आवाज तुम्ही ऐकला असाल ना, तर तुम्ही घाबरून जाल. तर तो आता आम्ही खेड्यातले म्हणल्यानंतर त्याच्या आम्हाला वेगवेगळ्या पक्ष्यांचे या आवाज माहिती आहेत. तर तो मला बघून का म्हणा किंवा मग तो नैसर्गिक म्हणा, घू घू असं डीपमध्ये घू, म्हणजे एक भीतीदायक त्याच्या आवाजातून भीती वाटते माणसाला. असे 2-3 वेळा त्यानं आवाज काढले. तर मी पुरता घाबरलो. जाऊ दे, पक्षी आहे, जाऊ दे, आपण ऐकलेले आवाज आहे ते. मी अजून पुढे निघालो. जरा पुढे निघालो. पुढे निघाल्यानंतर मग तो साधारणतः 1 किलोमीटरचं अंतर, अर्धा किलोमीटर आल्यानंतर तिथे एक बांध होता असा. त्या बांधावर असं कमरेपेक्षा जास्त, म्हणजे एवढं छातीएवढं गवत वाढलेलं होतं. त्या गवताला आमच्याकडे तिकाडी म्हणतात. तिकाडी असं जाळ गवत असते. त्या गवताच्या पासून त्या काळात सेंट तयार करायचे. सेंट अजून एक तिकाडी गवत तुम्ही असं तोडलं आहे ना, त्याचा वास सुवास येईल तुम्हाला. अच्छा. हां, असं ते तिकाडी नावाचं गवत आहे आमच्याकडे. ते बांधावर होतं एक जणाच्या. आणि तिथून त्याचं परत शेत चालू झालं. तर तिथं गेल्यानंतर मी तो बांध पास करणार, म्हणजे 2 शेताच्या मधला जो भाग असतो, दोघां शेतकऱ्यांच्या मधला, त्याला बांध म्हणतो ना आपण. हो. तो बांध साधारणतः एवढा बांध होतात. आणि त्याच्यावरती गवत, आणि ते गवत माझ्या डोक्याच्या वरती. त्यातून ते पाऊल वाट. तर मी त्याच्या जवळ जातानंतर सडसड आवाज आला.
जसं एखादा साप कसा गवतातून जातो सरसर सरसर जातं नाही का, तसा आवाज आल्यानंतर ते गवत असं 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 झुकायला लागलं. असं असं असते ना, असं 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 झुकायला लागलं. हे इकडे झुकते आणि हे मग सरळ होते, हे पुढे जातं, हे सरळ होते. अरे बापरे, असा तो नजारा. ते वाऱ्यामुळे पण होत असेल ना. वारच नव्हतं अरे बापरे, मुळात. म्हणजे आता वारच नाही ना, शांत वातावरण आहे, ढगाळ वातावरण आहे, पाऊस येण्याची शक्यता वाटते, विजा चमकतात, काजवे चमचम करतात, रातकिडे किरकिर आवाज देतात, ने शांत वातावरण आहे. अशा परिस्थितीमध्ये ते गवत असं सडसड आवाज करण्याचं काही कारणच नाही ना काही. मला परत काहीतरी डाऊट आला. एक बाबा गायब झाला येताना बाबा. नंतर तो पुढे मला ते त्या झाडावरती त्याचा तो पाय लटकलेला दिसला. तिथं मी पुरता घाबरलो. पुढे आल्यानंतर ह्या गावातून पास झाल्यानंतर ते घुबडीचा आवाज तो विचित्र, तिथं पुरता घाबरलो. आणि मग चौथी इथं आल्यानंतर हे गवत सडसड वाजते, हवा नाही, काही नाही, काही नाही. सर पुरता गार झालो. आता काय करायचं, डोक्यात नाना प्रकारचे विचार. मला पूर्वी कोणी कधीतरी सांगितलेल्या गोष्टी मला आठवायला लागल्या. त्यातच माझ्या वडिलांनी मला कधी काळी मला सांगितलेली गोष्ट होती की बेटा, तू कधी तुझ्या जीवनामध्ये तू अनोळख्या ठिकाणी कधी गेलास तर ही गोष्ट एक विसरू नकोस की तुझ्या कमरेला तू पॅड वगैरे घालतोस ना, या कमरेला चमड्याचाच बेल्ट असला पाहिजे. नसला तर कोणाकडून तो बनवून घे. तर मी म्हणायचं, माझे वडील असे मला काय सांगतात बरं तेव्हा. तर वडील मला असं क्लिअर सांगत नव्हते. का सांगत नव्हते, त्यांना असं वाटत असावं का घाबरेल मग, नाही का, तर सांगत नव्हते. तर त्या काळी असे हे आता जे बेल्ट मिळतात असे बेल्ट नाही मिळत. पूर्ण बाजारामध्ये तुम्हाला हे चमड्याचेच बेल्ट मिळायचे. बेल बॉटमचा जमाना होता, मोठमोठ्या हे व्यवसायाच्या. तर मी पण एक बाजारात घेऊन तो चमड्याचा बेल्ट घेतला होता. तर माझ्या वडिलाचे ते शब्द मला आठवले की ते जर असेल तर तू सुरक्षित राहशील, चांबड्याचा बेल्ट. चांबड्याचे बेल्ट. तर हे माझ्या वडिलाचे जे शब्द होते, तू सुरक्षित राहतील, तर ते शब्द मला आठवले. मग मला असं वाटलं, अरे वा, आता नाही, आपण नाही घाबरणार कोणाला, आपल्या कमरेला चमड्याचा बेल्ट आहे. म्हणून मी तो बांध पास केल्यानंतर जरा पुढे गेलो. आता तिथून साधारणतः 1 किलोमीटर म्हणजे बरंचसं अंतर मी पास करत आलो. 6 किलोमीटर तर मी पास केलं. त्याच्या म्हणजे 1.5 ते 2 तास माझे गेलेत. आता 1 किलोमीटर राहिलं. आता हा बांध मी पास केल्यानंतर थोडंसं हे पडीक शेती आहे. हे पडीक शेती संपल्यानंतर ही शेतीच लागते मग आमच्या मावशीच्या गावची. मग तर आपण अगदी जवळ आलेला. त्यामुळे मग मला थोडासा धीर आला. जरा पुढे गेलो. माझ्या मावशीचं शेत मला आठवायला लागलं. रस्ता मला दिसतो, पूर्ण दिसत नाही. अंदाज घेऊनच मी रस्त्याला जातो. पूर्ण अंधार पडलेला आहे. पण तुम्ही कधी लक्षात घ्या, कधीही आत्तासुद्धा ट्राय करा. ज्या पाऊलवाटेनं तुम्हाला पाऊलवाट माहिती आहे, तुम्हाला पाऊलवाट माहीत असायला पाहिजे बघा. पूर्वी त्या रस्त्याला तुम्ही आलेले असले पाहिजे. तर तुमची मेमरी काम करते त्या ठिकाणी, की जरी इकून गवत वाढलेलं आहे, पण त्या पाऊलवाटेनं तुम्ही जाता येताना तर तिथं गवत कधीच उगवत नाही. हो, उगत नाही कधीच. ते 1 फुटाचा 1.5 फुटाचा काहीतरी तो रस्ता असेल, पण तो तुम्हाला दिसतो, तो जाणवतो. चेमलेला असतं पूर्ण. हां. तर तो रस्ता मला जाणवत होता. स्पष्ट दिसत नव्हता, पण जाणवत होता. आपण पाऊलवाटेनं निघालेलो. मावशीच्या शेताच्या अलीकडे एका माणसाचं शेत आहे. तर त्याने विहीर खोदलेली आहे. आणि ते मला 1 वर्षापूर्वी त्या वाटेने गेलो होतो, तर मला दिसले की अरे हे अमक्या काकांची ही विहीर आहे. तर तिथं जरासं पुढे गेल्यानंतर सर, म्हातारा बाबा विहिरीवर बसलेला. विहिरीच्या वरती कठाडावर बसला होता. हां, आता विहीर अशी गोल असते ना, हो. तर त्यावर असा बसला तो. असा बसला, गठोड ठेवलं बाजूला. मला असं वाटलं की हा तिथूनच त्या मार्गाने त्या साईडला गेलेला आहे. आणि मी तर या रस्त्यानं आलो आणि तिकून इकून तर रस्ताच नाही त्याला यायला. त्या डोंगरातून तो असा त्याला रस्ताच नाही मुळीत यायला. तर हा कसा काय येऊ शकतो इथं. तर तुम्ही बसलेला तिथं, इथून पाऊलवाट आहे, इथे तर गोल विहीर आहे,
ही पाऊल वाट आहे. मी असा येतोय, माझं असं लक्ष गेलं, तो मला पांढरे शुभ्र कपडे मला दिसले त्याचे. आता बघा, पहिल्यांदा तो धोतर नेसलेला, पहिल्या वेळेस मी त्याला बघितलं, तो धोतर नेसलेला, सदरा घातलेला, डोक्यामध्ये फेटा, त्याच्यावरती ते गाठोडं पहिल्या वेळेला. सेकंड टाईमला मला जो दिसला त्या ओढ्याच्या कडेला पलीकडे, तेव्हा तो पायजामा घातलेला, नेहरू सदरा, डोक्यात टोपी, गाठोडं गायब. पण तुम्हाला कसं कळलं की तोच होता म्हणून? आता तो एकच व्यक्ती त्या रस्त्याला मला दिसतो, दुसरं कोणी दिसतच नाही ना. मग कपडे चेंज झाले ना पण. कपडे चेंज झाले आणि मी कन्फ्यूज तिथंच झालो की हा दुसरा कोणीतरी असावा. बरोबर. मला काय वाटलं की हा दुसरा कोणी असावा, म्हणून मी काय म्हणलं की जाऊ दे, आपल्याला काय करायचं. भीती तर वाटत होती की हाच आहे, परंतु माझ्या मनाला मी धीर देत होतो, मनाला माझ्या धीर देत होतो. जर मी माझ्या मनाला त्या वेळेला धीर दिला नसता तर मी चक्कर येऊन म्हणा किंवा मूर्छी होऊन पडून काय म्हणा, मी तिथंच पडलो असतो, तिथंच गेलो असतो. आज तुझ्यासमोर मी दिसलो पण नसतो मी. पण माझ्या एक मनामध्ये कुठंतरी एक हिंमत होती, ती मी पूर्ण हिंमत खचलेला नव्हतो. आणि म्हणून मग मी तिथं गेल्यानंतर ते विरोड तो बसला दिसल्यानंतर मी असं त्याला असं तिळशानं बघितलं, असं म्हणजे हे आपलं काही पिक्चर सोडत नाही लेगाचं. तर मी असं साईडनं पुढे निघून गेलो. साईडनं पुढे निघून गेल्यानंतर जरा पुढे गेल्यानंतर कापसाचं शेत लागलं. आणि मला माहीत होतं की हे माझ्या मावशीच्या गावातले विलास देशमुख म्हणून त्यांचं शेत आहे. मग ते मला अजून आठवते, विलास देशमुख आहेत आमच्या मावशीच्या गावाला, त्यांचं शेत आहे म्हटलं हे. तर तिथून त्या आंब्याच्या झाडाजवळून असाच रस्ता, तर हा बा परत तिथं तर मस्त असं मांडी घातलेला रस्त्यातच. आणि असं 3-4 वर्षाचं एक मूल असं दिसते मला, जाणवते मला याच्या मांडीवर बसलेलं. आणि सर किती अंधार गडद झाला सर. पण जेव्हा वीज चमकायची ना, तर तुम्हाला काही सेकंद दिसते, काही गोष्टी, काही सेकंद. वीज म्हणजे काही 1 सेकंद, अर्धा सेकंद एवढी चमकते, पण तुम्हाला त्या परिसरामधलं दिसतंय बरोबर. तर तेवढं ती वीज काय चमकाव का, ती वीज चमकल्यानंतर तो मला असा दिसला, ते एक बाळ अंगात त्याच्या काही नाही, केस वाढलेलं, आणि ते त्यावर दिसलं. आणि ते वीज चमकून गेल्यानंतर परत अंधार पडला. मग मात्र मी पुरता असं वाटलं होतं की आज आपण जगणारच नाही आपण. तर मी असं परत साईडनं असा गेलो, मेन रस्त्यावर आलो. कपाशीचं शेत होतं ते, असं साईडनं गेलो, रस्त्यावर आलो. पुढे गेल्यानंतर काय म्हणतंय ती व्यक्ती, मला काय म्हणते, अरे तुला गाठायचा मी लय प्रयत्न केला रे. म्हणजे आमच्या वराडी भाषेत काय म्हणला, तुला पकडायसाठी मी लय कोशिश करतोय, तू अति चलाक निघाला. काय म्हणतो, तू अति चलाक निघाला, पण बेटा मी तुला सोडणार नाही. हे डायरेक्ट ते बोलत होते का? तुला सोडणार नाही. आणि आवाज कसा होता, नॉर्मल होता का कसं? नॉर्मल आवाज, माणसासारखा. पण तो हळू. आता मी तुम्हाला मोठ्या आवाज सांगतो, अरे बेटा मी तुला पकडण्यासाठी लय प्रयत्न केलेत, लय कोशिश केली, पण तू लय चलाक निघाला. पण मी तुला सोडणार नाही. हे मी ऐकल्यानंतर मला परफेक्ट जाणवलं की हे भुताटके आहे. कारण त्याचे वेगवेगळे अंग मला दाखवले त्याने, नाही का. तिथून मी कसा तरी पास झालो. तिथून पास केल्यानंतर माझ्या मावशीचं शेत लागलं. जीव आला थोडासा, अरे माझ्या मावशीचं शेत आहे. आणि असा पडत सुटलो की परत बांध लागला. त्या बांधावर थोडा चिखल असल्यामुळे मी तिथं पडलो. पडत असताना परत बांध लागला एक. आणि मग आता ते पावसाने तो असा चिखल त्याच्यावरच ना, शेवटी पाय घसरला, पडलो सर. पडल्यानंतर माझ्या हातातली ती काठी पडली. कुठं काठी घेतली माझ्या हातात, बरं का. मी काठी होती माझ्या हातात, कशासाठी, भीतीदायक वातावरण आहे, तुम्हाला रस्त्यात एक काठी दिसली, ती हातात घेतली होती मी. आणि चपला माझ्या डाव्या हातातल्या, ते तिथंच पडलं. पण शबनम बॅग गड्यात होती, ती वाचली. तिथं पडल्यानंतर तसाच उठलो असा मी, आणि पुरता घाबरलो. मग माझं हे बनियन, हे अंगरखं, हे पुरं अंगाला इतकं
चिकटलं की एवढा मला भरभरून घाम आला, जेणेकरून असं वाटेल तुम्हाला की यांनी पाण्यात आंघोळ करून बाहेर आला का हा, नाही का. नदीत आंघोळ केल्यानंतर आपण कपड्यावर आंघोळ केल्यानंतर कसे अंगाला चिकटतात ते कपडे, तसे कपडे अंगाला त्या घामाने चिकटले. हे करत असताना जरा पुढे गेलो, मग लागले पांदन. पांदन म्हणजे शेवट, तिथूनच मग गाव सुरू होते. पांदन संपल्यानंतर गाव सुरू होते. पांदनमध्ये गेल्यानंतर म्हणजे वेश, गावाची वेश. गावाची वेश, नाही का. पण त्या गावी त्या खेड्याला इकूनही शेती आणि ते गावाला लागून जे वावर असतात त्याला आमच्याकडे आखर म्हणतात. आखर, तर ते देशमुखांचा आखर, इकडेही त्यांचंच आखर. आणि मग जनावर जाऊ नये, पिकात जाऊ नये कोणी, म्हणून ते काय करतात, त्याला दोन्ही साईडनं अशी कुपाट्या करतात बाबडीच्या जाऊच्या. तर तिथं मी गेल्यानंतर रस्त्यात मला किती काय लागलं ह्याचा तपासच नाही, कारण बधीर झालं ते माझं शरीर. मग पायात चप्पल नाही, आणि ज्या रस्त्याने अशा कुपाट्या असतात ना पावसाळ्यामध्ये, त्याच्यामध्ये असे काटे असतात चिखलामध्ये, ते दिवसात सुद्धा तुम्हाला दिसणार नाहीत. रात्री तर विचारच सोडा. तर त्या रस्त्याने चालताना अशा कच काटे माझ्या पायात जायचे. पण मला त्याचं काही वाटत नव्हतं की माझ्या मावशीचं घर मी एकदाचं केव्हा गाठतो, इतकी भीती संचारली. मग 100-500 पावलं गेल्यानंतर मावशीचं दार लागलं, अंगण लागलं. नदी इकडे वाहते झुडझुड, नदीला पूर आलेला आहे. सगळं गाव शांत आहे. आणि एकदा त्यांच्या दारात गेल्यानंतर असं एकदम गेले मी दार नाही बाजूला त्यांचं, असा श्वास घेतला मोठा, बाबा आलो म्हणलं एकदाचा. असा श्वास घेतला आणि गेलो, दाराला थाप मारली. मावसाहेब दाराला थाप मारली. त्यांनी काही उघडलंच नाही दार. गाढ झोपी गेले असतील ते लोक. 9, 9:15 दरम्यान काहीतरी टायमिंग असावा तो. परत थाप मारली. अजून आवाज आला, कोण आहे म्हणजे मावसा मी आलो. कोण? मी अकोल्याहून आलो. अरे रे घाई माझे ते मावसा आले, दार उघडलं, मला पाहिलं. आता चिमणीचा दिवा, कंदील म्हणतात गावाकडे. हो. मावसानं तो कंदील आणला असा हातात, पाठ मला असा. अरे तू आला, अरे इतका उशीर, किती वाजले असतील. म्हटलं आता काय करू, म्हटलं मावसा परिस्थिती झाली, तुम्हाला सांगतो नंतर काय झालं ते. ये बाबा, त्याने कंदील ठेवला, हात धरून मला तिथं मोरी असते अशीच गावाकडे अशी आंघोळीसाठी बनवली असतं दाराच्या बाहेर, तिथं नेलं. त्या आपलं गंगा असं मातीचं, त्यातून त्यांनी घेतलं, माझ्याशी पाय बी धुतले असे बापा, असे पाय धुत हात धुतले, माझ्या तोंडावरून हात फिरवला, चाल घरात. मग माझ्या मावशीला उठवलं, माझ्या भावाला उठवलं, माझ्या बहिणी होत्या त्यांना उठवलं. हा आल्यानंतर माझ्या मावशीने माझ्या तोंडावरून हात फिरवला, बाबा तू कसा काय आला इतक्या रात्री, कुणी आला. मावशी इकडून आलो. अरे बाबा तिकडून नको यायला पाहिजे, तू कसा काय आला, भयानक वातावरण आहे तिकडे रात्रीचं रे देवा, तू आलास कसा, सोबते कोण होतं. म्हटलं कोणीच नाही, माझे कोण सोबते नव्हतं. म्हटलं नाही, एक म्हातारा बाबा होता. म्हातारा बाबा? म्हटलं हो, तो एक होता, काही डोक्यावर त्याच्यावर टोपलं, कधी त्याच्या डोक्यावर गाठोडं, तो एक कपडे बदलत होता, काही पैजामावर दिसे, काही धोतरावर. माझ्या मावशीनं तोंडाला हातच लावला की याला हे भूत लागलेलं आहे. मग माझ्या मावसा थडक गेलं बाहेर. गावातलं कोणी बघणारा माणूस कोणीतरी आहे म्हणतात. मावशी म्हणली बस. त्याच कपड्यावर बसलो. मला त्यानं दूध दिलं, पुरणपोळी दिली, हे दिली, पण माझी खायची काही इच्छा नाही झाली. मग माझ्या मावशीने चहा केला, चहा काळा चहा केला, त्यात काहीतरी अद्रक टाकली, हे पे पहिला. तेवढ्यात तो कोणीतरी माणूस आला. माझा मावसा घेऊन आला त्याला आणि बसले. मग जी गोष्ट घडली ही सगळी मी माझ्या मावसांना, त्या व्यक्तीला सांगितली. ती व्यक्ती म्हणली, बाळा तू वाचून आला. त्या रस्त्याने आतापर्यंत 4 केसेस आहेत म्हणला, 4 केसेस. बापरे, काय झालं त्या 4 केसेसचं? त्या 4 केसेस म्हणला, तू जर म्हणून सांगतो ना, त्यांनी इकडे यूज दिला नाही आपल्या गावाकडे. त्याला ते पलीकडचं जे गाव आहे ना, त्या गावातल्या 2 केसेस आणि 2 पाहुणे होते मला बाहेरगावून आलेले, असेच रात्रीच्या वेळेला. तर त्यांना म्हणलं या रस्त्याने यूज दिलं नाही, तू जे सांगतं ना की 2 रस्त्याचा फाटा आहे, एक तिकडे जातो इकडे जातो. तर त्यांनी काय केलं,
त्यांना त्याच रस्त्याने नेलेलं आहे त्याला. आणि जो नदी लागते पुढे, मोठे मोठे डोह आहेत म्हणला तिकडे, त्या डोहात डुबून मारलं म्हणला त्याला. बापरे. डोहा म्हणजे काय असतं? डोह म्हणजे ज्या ठिकाणी नदी खोल असते, ओके, हां, भावरा. खोल असते त्या ठिकाणी नदीचं जे पात्र आहे ना तिथं खोल असते, त्याला डोह म्हणतात. ओके. आणि जिथं निथळ असते म्हणजे खळखळ खळखळ वाहते, तो निथळ प्रवाह झाला. तर त्या नदीमध्ये डोह खूप आहेत, साधारणतः नाही म्हणलं तर 15 फूट 20 फूट असे खोल ते पाणी असतं. बापरे, म्हणजे माणसं 4 पट हाईटीचे. हो, असा काही भाग. आणि पुढे आल्यानंतर मग कुठं कुठं तिचा प्रवाहावर डिपेंड असते त्या गोष्टी. पुढे आल्यानंतर मग कधी कमरेएवढं पाणी, मग अधिक घुटण्याएवढं पाणी, मग असं खळखळ वाहणारं. तर असं त्या नदीचा प्रवाह आहे. तर त्यांनी जो विषय मला सांगितला की ते 4 केसेस मला अशा गेल्या की काही बाहेरगावची 2 जण होते आणि काही पलीकडच्या गावची. तर अशीच त्या माणसाने तिकडे नेऊन त्याला डुबवलेलं आहे. तर त्याचा इतिहास त्यांनी मला थोडक्यात सांगितला त्या माणसाचा. त्या माणसाचा इतिहास मला थोडक्यात सांगितलं त्यांनी. तर ते म्हणले की याचा इतिहास असा आहे की 1 मन ज्वारीमध्ये त्या गावातल्या सावकारांनी त्यांचं 3 ते 4 एकर शेत गिळलं. बापरे. 1 मन ज्वारीमध्ये. मग त्या काळी असं म्हणतात की 2 रुपयाच्या स्टॅम्प पेपरवर अंगठे घ्यायचे त्या काळी. आणि हे बाबा तुझा अंगठा आहे, आणि हातानेच काहीतरी लिहायचे सावकार लोक, असे गरीब लोकांना लुटायचे. फसवलं हो. तर असं झाल्यानंतर त्याचा मुलगा वेडा झाला, तो कुठंतरी निघून गेला. त्याची सुनबाई तिच्या बाहेर निघून गेली. आणि तो जो मुलगा दाखवतात ना मला, तू सांगता ना तो मुलगा त्या मांडीवर बसलेला होता 3-4 वर्षाचा, तो त्याच्यासोबत राहिला. कारण त्याचा त्या आजोबावरला जीव होता त्याचा. आजोबा त्याला सोडत नव्हता. तो लहान मुलगा तो त्या आजोबाला सोडत नव्हता. आणि मग त्या आजोबान तो मुलगा त्या गावात राहिले. मग त्या गावातल्या एका प्रतिष्ठित माणसाने त्यांना म्हणलं की ही गायरानाची शेती आहे, इथं तू झोपलं बांधून राहा आणि ह्या नातवाला लहानचं मोठं करा. तुझा मुलगा वेळावून कुठं गेला, ती सून पण गेली. मग आता तुला या लहानच्या मुलाला मोठं करायचं आहे, इथं राहा. मग तो तिथं त्या मुलाला घेऊन राहिला. कालांतराने काय झालं की त्याच्याचं घर पडलेलं होतं, त्या घरावर गवत नव्हतं, काय नव्हतं, कौलं नव्हते. मग त्याला ते दुरुस्त करायला पैसे नव्हते. बरोबर. मग हो. तो तुमच्यासारख्याच्या आश्रयानं कुठंतरी गोठ्यासारखं केलं राहत होता. तर त्या सावकाराने त्याच्या घरावर पण कब्जा केला. जप्ती केली म्हणजे. हां, की हे बी हेच माझंच आहे, हे बापरे. तुझ्या पोरानं लिहून दिलेलं आहे मला सगळं. आणि आता शेती गेली, तेव्हा घर होतं, घराची जागा होती तेही गेली. आता जगायचं कसं? आणि ह्या मुलाला लहानचं मोठं करायचं. माझं वय नाही आहे कष्ट करून या मुलाला शिकवायचं किंवा मोठं करायचं, वय नाही माझं. काय करायचं? म्हणून त्या म्हाताऱ्या बाबांनी त्या मुलाला घेऊन गेला आणि ज्या ठिकाणी खोल डोहा वरच्या साईड कमरेला दगड बांधले दोघांच्या, त्याला असं कवटाळलं. कवटाळलं आणि त्या डोहात उडी मारली. बापरे. आणि तिथं आत्महत्या केली. आणि काही दिवसानंतर असं म्हणतात की माणूस किती खोल डोहामध्ये किंवा विहिरीमध्ये त्यानं जर आत्महत्या केली तर जोपर्यंत त्याचं शरीर फुगत नाही तोपर्यंत वरती येत नाही. वरती येत नाही. तर ते कालांतराने ते वरती आलं, गुराख्याने बघितलं, गावात सांगितलं वगैरे, सांगून मग सांगितलं की हे अमक्या अमक्या गावाचे आजोबा आहेत, हे त्यांचं नातू आहे वगैरे. आणि तेव्हापासनं तो आजोबा, तू जिथनं आला ना ते अमकं जे शेत आहे ना, कोणतं, त्यात ते भुईमुंग लावलेला. आता म्हटलं हो, ते तर फार 4-6 एकर दिसते, तेच त्या आजोबाचं शेत आहे. अरे बापरे. म्हणजे ज्यावेळेस तुम्ही पाहिलं त्यावेळेस सहवास होता तिकडं. हां, ते शेत संपलं ना भुईमुगाचं की खाली ओढा लागतो ना. हो. आणि ओढ्याहून मी जरा पुढे आलो, मग जंगलच लागते नाही का. तर तेच त्यांचं शेत आहे. आणि तो त्याचा आत्मा तेवढ्याच परिसरामध्ये फिरतो मला अजूनही. बापरे. अमावस्या पौर्णिमा, शक्यतो अमावस्याला जास्त फिरते मला तो. आणि तुमच्यासारखा बाहेरगावचा कोणी माणूस, कोणी व्यक्ती त्याच्या तावडीत सापडला ना, त्याला सोडत नाही. आतापर्यंत त्याने 4 जण घालवले म्हणला. त्याच्यापूर्वी कधी घालवले आम्हाला माहीत नाही, पण आमच्या माहितीप्रमाणे 4 लोक घालवले म्हणलं त्याने. हा एकंदरीत किस्सा ऐकल्यानंतर सर माझ्या अंगाचा थरका फुटत होता की मी जगून आलोच कसा काय. हे रात्रभर जागून माझ्या पायातले ते चिमटा असतो काठे काढायचा, असे एवढे असे तच माझ्या मावसाने ते उपटले. आणि माझ्या मावशीने असा बिबा असतो, हो, त्या बिब्यात सुई टोचायची
आणि ते बिब्यातलं जे तेल आहे ना त्याच्यावर लावायची, त्याने जखम लवकर बरी होते. ओके. आजही तुमच्या पायाला जर समजा आता खेडेगावात कुऱ्हाडीनं झाडं तोडतात किंवा विड्यानं काहीतरी कापतात किंवा गवत कापतात लागलं ना, तर अजूनही गावातलं औषध आहे बिबा. ते बिब्यातलं तेल जे आहे ना ते काढतात, हां ते लावतात, त्यांना तुझी जखम लवकर बरी होते. तर ते माझ्या पायात जेवढे काटे होते तेवढे उपटले, त्याला बिबे लावले. 3 ते 4 दिवस सर असा ताप आला मला भयानक. आणि तेवढ्याच रात्री तो जो माणूस आलता ना गावातला, त्यांनी विषय सांगितला की बाळा तू ठीक होशील आता. मग त्यांनी त्याच्या पद्धतीनं काय केलं मला नाही आठवत ते, पण मग 2 ते 3 दिवसानं मला बरं वाटलं. हा पायाची सूज उतरली, माझा बैल पोळा बी नाही झाला. माझे सगळे काय जे माझ्या डोक्यात होतं जे करायचं ते काहीच नाही झालं. 2-4 दिवस मावशीच्या घरी राहिलो. 4-5 दिवसांनी मग माझ्या मावसा स्वतः ज्या रस्त्याने मी गेलो होतो त्या रस्त्याने मला घेऊन गेले. तेव्हा मला चालायला लागलं. मग 4 दिवसांनी जरा यातले जो 10 कमी झाला थोडा, आणि मला सांगितलं की हा असा रस्ता आहे, हा असा आहे, इथं भीती आहे, इथं भीती आहे, इकडून शक्यतो आला तर दिवसा ये, नाही तर येऊच नकोच, काही गरज नाही यायची. बाकी असं काय वेगळा काय जास्त त्रास झाला नाही ना तुम्हाला? त्रास म्हणजे आता भीती किती आहे अहो. त्याने त्याचं असली स्वरूप मला दाखवलंच नाही. त्याने जर असली स्वरूप मला दाखवलं, तो फक्त मला असा साधारणतः कपड्यातच दिसला, नॉर्मल व्यक्तीसारखा. नॉर्मलसारखा. पण माझे मावसा असे मला सांगतात की त्यानं जर त्याचं असली रूप तुला दाखवलं असतं ना, तू जाग्यावरच खलास झाला असता. त्याचं इतकं भयानक रूप असते म्हणतात त्याचं. बरं, मग त्याच्यानंतर परत काही कोणा गावात दिसलं का ते भूत परत? मला तर दिसला नाही, पण त्या गावातले लोक अजूनही काही सांगतात. मी जेव्हा जेव्हा वर्ष 2 वर्षांनी किंवा 3 वर्षांनी तिकडे जातो ना त्या गावात, तर आता जो मांत्रिक होता त्या गावातला, जो माणूस होता, तो तर बिचारा हयात नाही आहे. पण जाताना जो काही कोणी माणसं असतात ना की ज्यांच्याकडे काही गोष्टी अशा असतात, हो, ते येणाऱ्या पिढीला देऊन जातात ते. सांगून जात असतात. जिवंत असेपर्यंत सांगत नाहीत. जेव्हा त्यांना असं वाटतं की आता ह्या जग आपण सोडून जातो, तर तेव्हा ते मग ते त्यांना सांगत असतात. तर आता त्याचे जे काही आहेत मुलं बाळं म्हणा कोणी, म्हणजे ते आमच्या वयातलेच आहेत सध्याशी. तर कधी त्या गावात मी गेलो तर ते भेटतात, बोलतात, सांगतात. तर आत्ता ते गाव तिथनं, कारण पुढे म्हणजे जी नदी आहे त्या नदीला वरती धरण आहे, मोठं डॅम बांधलेलं आहे. 7-8-10 वर्षापूर्वी तिथं पाणी खूप आलं आणि त्या गावाला वेढा घातला होता पूर्ण असा. त्यामुळे ते जे गाव उठलं. आणि ज्या ठिकाणी जे जिथं घुबड ओरडत होतं हा. त्या परिसरामध्ये ते गाव आता बसलेलं आहे. अरे बापरे. ते गाव उठलं तिथनं, कारण पूर्ण गाव. कारण त्या एवढा मोठा महापूर आला होता की ते डॅम जर फुटलं असतं ते गाव सगळं वाहून गेलं असतं. म्हणून शासनाने काय केलं, ते त्याला तिथून काढलं आणि बरोबर त्या साईडला टाकलेलं आहे. जी घटना घडली होती ना माझी, जिथं सडसड ते गवत हे होत होतं ना, त्या भागामध्ये ते गाव आता बसलेलं आहे. तर मी जेव्हा त्या गावात जातो ना आता, तर मी मुक्कामी राहत नाही तिथं आता. त्याने किती वेळा म्हटलं की आज मुक्काम कर, नाही बाबा मी मुक्कामी नाही राहत, इथं दिवसभर राहतो, संध्याकाळी मी जातो. आता मग त्याच्यावर काय परमनंटली सोल्युशन काय काढत नाही का, मुक्ती वगैरे भेटण्यासाठी कसं त्यांना? आहे, परमनंट ह्या गोष्टीवर सोल्युशन नाही काढता येत. बरोबर आहे. शास्त्र असं म्हणते, माझा फारसा या गोष्टीवर विश्वास बसत नव्हता, परंतु माझ्यावर जी भीती आहे नाही सर, ही जी माझ्यावर बेतली ना, तर मी सांगू इच्छितो, ठामपणे सांगू शकतो की ह्या गोष्टी आहेत. आम्ही विश्वास करत नाही, पण ह्या गोष्टी आहेत. आणि त्यातलं एक दुसरं शास्त्र आहे, म्हणतात की तुमच्या राशीमध्ये ते उतरलं आहे, तुमच्या राशीमध्ये त्याचे योग असले तर ह्यांना दिसणार नाही, तुम्हाला दिसणार ते, असं शास्त्र सांगते. मला नाही तर फारशी डीपमध्ये माहिती त्या गोष्टीतली. तर हा एक भयानक प्रसंग माझ्या आयुष्यामध्ये आलेला आणि त्यातून मी वाचलो, आज तुमच्यासमोर बसलेला. आता काय प्रॉब्लेम नाही. आता काही वाटत नाही. तरी अधूनमधून परक्या ठिकाणी जाताना किंवा अनोख्या ठिकाणी जाताना जरा विचारच करतो. तर हा होता तुमचा अनुभव. हो. तर मित्रांनो, हा होता बाबांचा अनुभव. आणि बाबांकडे अजून खूप अनुभव आहेत, तर ते जर तुम्हाला ऐकायचे असेल तर नक्की कमेंट करून सांगा. आणि महत्त्वाचं म्हणजे आपला शो येत आहे, तर नक्की तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा आणि शोचे अपडेट पाहण्यासाठी इंस्टाग्रामला फॉलो करून ठेवा. शो खूप खतरनाक असणार आहे, तुम्हाला नक्की आवडेल. आणि त्याच्यामध्ये खूप काही अनएक्सपेक्टेड गोष्टी घडणार आहेत, किंवा आता जे काय आम्ही थोडंफार रेखी केलेले आहेत त्याच्यामध्ये आम्हाला खूप भयंकर अनुभव आलेले आहेत. त्याच्याही बिहाइंड द सीन्स आपण शूट केलेले आहेत, जमले तर तेही आम्ही तुमच्यासोबत शेअर करू. तर मित्रांनो,
बाबांसारखंच जर तुम्हाला आपल्या पॉडकास्टवर यायचं असेल तर गुगल फॉर्मची लिंक दिलेली आहे, इंस्टाग्रामची पण लिंक दिलेली आहे. नक्की तिकडे जाऊन तुम्ही आम्हाला कॉन्टॅक्ट करू शकता. तर मित्रांनो, चला आता आज आपण इकडंच थांबूयात. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.